कारण शास्त्राचं प्रमाण चुकलं की परमार्थ चुकतो. आम्ही काय करतो, थोडस कमीपणा झाला की भोळा भाव, कुठेही जमत नसतो. हा एकदा काय झालं की भगवान शंकराला विष्णूची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि भगवान विष्णूंनी भगवान शंकराची कार्तिकी पौर्णिमेला, कालची पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा, त्या पौर्णिमेच्या दिवशी 1000 कमळांनी पूजा करायचं ठरवलं. हरिसे सहस्रम कमल बलिमाधाय पदयो. काय केलं? 1000 कमळांनी भगवान शंकराची पूजा करायची. भगवान विष्णूंनी संकल्प केला आणि 1000 कमळ मोजून आणले. पार्वती आपलं लक्ष्मीला बरोबर घेतलं, गरुडावर बसून 1000 कमळांची बरोबरी घेतली आणि कुठे आले? वैकुंठातून कैलासामध्ये आले. सुंदर कार्तिकी पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा. त्या दिवशी त्रिपुरासूर नावाचा राक्षस भगवान शंकरांनी मारलेला आहे आणि त्या दिवशी आपण गंगेमध्ये दिवे सोडतो. इतकी सुंदर त्रिपुरारी पौर्णिमा आणि त्या पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराची पूजा. 1000 कमलाने हरिस्ते सहस्रम कमल बलिमाधाय पदयो. किती 1000 कमळ आहेत आणि पण मोजायला गेले, मोजले नाही. पण जेव्हा 1000 नाव घेऊ लागले, यदे कोणे तस्मिन, काय झालं? यदे कोणे तस्मिन, एक कमी पडलं, एक कमळ कमी पडलं. आणताना मोजून आणले 1000, पण मोजत जेव्हा व्हायला सुरुवात केली तेव्हा महादेवाची किमया कशी आहे? एक कमळ कमी पडलं. यदे कोणे तस्मिन. आम्ही काय केलं असत? बोला की. चलन देऊ, भागन देऊ. अभावे अक्षतान समर्पयामि. कमी पडलं ना, चला अक्षता. कमी पडलं ना, हे फुल स्वस्तिक जाऊ दे. नाही, संकल्प असतो, संकल्प पूर्ण केला पाहिजे. 999 कमळ भरले आणि एक कमळ कमी पडलं. काय भानगड झाली? महादेवाची किमया. मग भगवान विष्णूंनी काय केलं? निजमोत्र निज कमलम यदे कोणे तस्मिन निज मुदहरण नेत्र कमलम. काय केलं भगवान विष्णूंनी? 999 वरले, एक कमी पडलं. मागचा पुढचा विचार केला नाही, काही नाही. पाचीची बोट डोळ्यामध्ये घातले आणि ते बुबळ काढलं. नेत्र कमलम. आज कुणी करील का? प्रयत्न करू नका, अवघड व्हायचं. आता कसं काय आपल्याला ते? मारुतीरायांनी छाती फोडून रामाचं दर्शन दाखवलं, आपला अधिकार. सावतामाळ्यांनी छाती फोडून पांडुरंगाचं दर्शन दाखवलं. आपलं काय? यदे कोणे तस्मिन निजमुदाहरण नेत्र कमलम. भगवान शंकरांची किमया आणि भगवान शंकराने ते माया निर्माण केली, पण परमात्म्याने आपला संकल्प पूर्ण केला. 1000 कमळ त्या ठिकाणी जेथे वाहिलं, भगवान शंकर प्रसन्न जेथे झाले. वरम ब्रूहि. काय वर मागायचा आहे तो मागा. तेव्हा भगवान विष्णूने सांगितलं, देवा महादेवा, मला दुसरे काही मागायचं नाहीये. का? की माझं उपास्य दैवत तुम्ही आहात आणि महादेव